वेलकम स्टूडेंट्स. चला आज पाहू आपण ए प्लस बी मीन्स ॲडिशन ऑफ टू टर्म्स आणि त्याचा क्यूब. मागच्या पिरियडला पाहिलं होतं की दोन टर्मच्या ॲडिशनचा स्क्वेअर आणि डिफरन्सचा स्क्वेअर पाहिलं होतं. आज आपण पाहणार आहोत ॲडिशनचं क्यूब आणि डिफरन्सचं क्यूब. ते काय येते ते बघा. एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. हियर ए इज अ फर्स्ट टर्म, बी इज अ सेकंड टर्म, and a plus b means addition of two terms. बघा त्याचे एक्सपान्शन कसं करण्यात आलेलं आहे. a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. एखाद्या संख्येचा क्यूब म्हणजे त्या संख्येचा तीनदा गुणाकार होय. म्हणजे ए प्लस बी इंटू ए प्लस बी इंटू ए प्लस बी. पण आपल्याला माहित आहे की एकाच संख्येचा दोनदा स्क्वेअर आपला दोनदा गुणाकार म्हणजे त्याचा स्क्वेअर असतो. म्हणजे ए प्लस बी ए प्लस बी इथे जो आलेला आहे त्याला दोनदा गुणाकार आणि दोनदा गुणाकार म्हणजेच स्क्वेअर. मागच्या पिरियडला आपण पाहिलं होतं ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येतो तर तो असतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. याप्रमाणे त्यांचा स्क्वेअर असतो. आता पुन्हा या ब्रॅकेटला या ब्रॅकेटने मल्टिप्लाय करायचं आहे. तर दोन ब्रॅकेटचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर त्यापैकी आपण एका ब्रॅकेटमधील संख्यांना दुसऱ्या ब्रॅकेटवर स्प्लिट करायचा असतो. म्हणजे सर्वप्रथम पहिल्यांदा आपण ए ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार, त्यानंतर इथला जो साइन आहे तो द्यायचा, मग हा दुसरा टर्म बघा इथे लिहिलेला आहे, पुन्हा या संख्येने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे पहा कसं लिहिलं ए इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग आपण दुसरी संख्या घेतली प्लस बी ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता या ए ने या तीनही संख्यांना मल्टिप्लाय करायचं. ए इंटू ए स्क्वेअर म्हणजे ए क्यूब प्लस ए इंटू 2ab म्हणजे इथे याचा डबल गुणाकार आलेला आहे म्हणजे तो झाला ए स्क्वेअर बी. त्यानंतर पुन्हा ए ने या बी स्क्वेअरला मल्टिप्लाय करा, हा होईल ए बी स्क्वेअर. हा पहिला ब्रॅकेट झाला सोडवून. आता दुसरा ब्रॅकेटचा विचार करा. बी ने या तिन्ही संख्यांना मल्टिप्लाय करायचं आहे. बी इंटू ए स्क्वेअर याचा अर्थ ए स्क्वेअर बी प्लस 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 बी इंटू ट्वाइस ए बी मीन्स 2ab स्क्वेअर. त्यानंतर पुन्हा प्लस 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 बी इंटू बी स्क्वेअर म्हणजेच बी क्यूब. आता इथे जे लाईक टर्म्स आलेले आहेत 2a स्क्वेअर बी आणि हा आहे 1a स्क्वेअर बी. 2 प्लस 1 म्हणजे 3, हा बनला 3a स्क्वेअर बी. पुन्हा ए बी स्क्वेअर आणि 2ab स्क्वेअर 2 आणि हा इथला 1 हा झाला 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. म्हणजे इथे फॉर्म्युला तयार झालेला आहे की ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. याप्रमाणे दोन टर्मच्या ॲडिशनचा क्यूब त्याचा हा फॉर्म्युला. त्यानंतर बघा एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे दोन संख्यांच्या डिफरन्सचा क्यूब करायचा आपल्याला. सेम प्रोसिजर अप्लाय करायची. क्यूब आहे म्हणजे
a minus b into a minus b into a minus b. But a minus b means a minus b bracket square. a minus b bracket square म्हणजे a square minus 2ab plus b square होतो. आता इथली पहिली संख्या घ्या, a into a square minus 2ab plus b square. लिहिला किती? त्यानंतर सेकंड टर्म आहे निगेटिव्ह b into पुन्हा सेकंड ब्रॅकेट निगेटिव्ह b इन ब्रॅकेट a square minus 2ab plus b square. आता या a ने या तिघांनाही मल्टिप्लाय करून टाका. a into a square म्हणजे a क्यूब, इथे प्लस आहे आणि हा मायनस आहे, प्लस मायनस मायनस. a into ट्वाइस ab म्हणजे 2a square b, पुन्हा प्लस प्लस प्लस. a into b square means ab square. आता या मायनस b ने मल्टिप्लाय करा, मायनस इंटू प्लस मायनस b इंटू a स्क्वेअर म्हणजेच मायनस a स्क्वेअर b. इथे बघा निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, कारण तो गुणाकार आहे. दोन निगेटिव्ह संख्यांचा गुणाकार नेहमीच पॉझिटिव्ह असतो. मीन्स प्लस b into twice ab means 2ab square. त्यानंतरचं लास्ट निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह मीन्स निगेटिव्ह, b into b square means b cube. आता इथे सुद्धा बघा हे लाईक टर्म्स आहेत. निगेटिव्ह 2a square b निगेटिव्ह 1a square b म्हणजे हा झाला निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 3a square b. त्यानंतर हा इथे ab स्क्वेअर आहे आणि इथे 2ab स्क्वेअर प्लस 1ab स्क्वेअर म्हणजे 3ab स्क्वेअर. आणि उरलेला जो टर्म आहे तो मायनस b क्यूब. म्हणजे इथे सुद्धा फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे. a मायनस b ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. काय झालं? डिफरन्सचं क्यूब. आता इन जनरल फॉर्म, कारण जे आपण बनवलं आहे एक्सपान्शन, तिथे याचा कोएफिशिएंट 1 आहे, याचा कोएफिशिएंट 1 आहे. इथे सुद्धा कोएफिशिएंट ऑफ a इज 1, कोएफिशिएंट ऑफ b इज 1. परंतु हा फॉर्म्युला आपण जनरल टर्म साठी यूज करू. म्हणजे त्या ठिकाणी कोणतीही संख्या असो, याला फर्स्ट टर्म घ्या. हा जो घेतला आहे मी तो फर्स्ट टर्म आहे. सेकंड म्हणजे सेकंड टर्म. आता यांचा विचार करू. म्हणजे फर्स्ट टर्मच्या जागेवर कोणतीही संख्या असू शकते, सेकंड टर्मच्या जागेवर कोणतीही संख्या असू शकते. त्याचा आपल्याला विचार नाही करायचा आहे. फक्त जो रूल आहे, जो ठरलेला नियम आहे, त्याप्रमाणे त्याचं एक्सपान्शन करायचं. बघा, फर्स्ट प्लस सेकंड मीन्स ॲडिशन ऑफ टू टर्म्स आणि ब्रॅकेटला क्यूब. काय करायचं? इथलं फर्स्ट टर्म लिहून घ्यायचं, जसाच्या तसा लिहायचं. इथे फर्स्ट टर्म आपण जसाच्या तसा लिहिला, ब्रॅकेटमध्ये ठेवला आणि त्याला क्यूब केलं. त्यानंतर प्लस 3 इथे फर्स्ट टर्म, इथला फर्स्ट टर्म लिहिला, त्याला स्क्वेअर केलं इंटू सेकंड टर्म. त्यानंतर प्लस पुन्हा 3 लिहिला, 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म लिहायचं आणि त्याला स्क्वेअर करायचं. आणि लास्ट मध्ये सेकंड टर्म लिहून त्याचा क्यूब करायचा. तर याप्रमाणे इथे प्लस असलं तर सगळे चिन्ह प्लस आहेत असं समजायचं आहे. म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये. जेव्हा दोन टर्मची ॲडिशन असते तेव्हा सगळे जे येणारे चिन्ह आहेत ते सगळे पॉझिटिव्ह आहेत. तर सेम प्रोसिजर, परंतु इथे डिफरन्स आहे. फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म म्हणजे दोन टर्मचं डिफरन्स. आणि या डिफरन्सचं जर आपल्याला क्यूब करायचं असेल तर फर्स्ट टर्म ठेवून द्यायचं, त्याचं क्यूब करायचं. मायनस 3 फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड
प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर निगेटिव्ह सेकंड टर्म क्यूब याप्रमाणे त्याला अप्लाय करायचं आहे. जेव्हा निगेटिव्ह म्हणजे डिफरन्स असतो तेव्हा एक गोष्ट दिमागात ठेवायची, चिन्ह कसे येतात प्लस मायनस या टाईपचं. कोणतं चिन्ह प्लस मायनस या टाईपचे. अजून यावर दुसरे फॉर्म्युले आहेत पुन्हा. सम ऑफ टू टर्म्स ब्रॅकेट क्यूब, याला सुद्धा काय करायचं, फर्स्ट टर्म क्यूब इथे प्लस आहे म्हणून प्लस, सेकंड टर्म लिहायचं त्याचं क्यूब करायचं, पुन्हा प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म लिहायचं आहे. आता इथे बघा हा डिफरन्सचा क्यूब आहे. मग याचे एक्सपान्शन करताना काय करायचं, तर इथे निगेटिव्ह आहे लक्षात ठेवा. फर्स्ट टर्म क्यूब मायनस सेकंड टर्म क्यूब, त्यानंतर मायनस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म इंटू ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. या फॉर्म्युलाच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला क्यूबचं एक्सपान्शन करता येते. त्यानंतर आपण पाहणार आहोत यावरचे एक्झाम्पल्स, म्हणजे त्याचं अप्लिकेशन, या फॉर्म्युल्यांचं अप्लिकेशन. प्रॅक्टिस सेट 5.2 इथे तुम्हाला हेडलाईन लिहिता येईल. प्रॅक्टिस सेट 5.2 यामधले आपण एक्झाम्पल घेऊ. फॉर्म्युल्यांची कल्पना तुम्हाला आहे, मी आत्ताच फॉर्म्युले तुम्हाला सांगितलेले आहे. क्वेश्चन असेल एक्सपांड हा क्वेश्चन दिलेला आहे. म्हणजे एक्झाम्पलचं स्वरूप नंबर 1 k+4 ब्रॅकेट क्यूब, k+4 ब्रॅकेट क्यूब. पायाचं सोल्युशन k+4 ब्रॅकेट क्यूब. यामधलं फर्स्ट टर्म आहे k आणि सेकंड टर्म आहे 4. काय करतो आपण, फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब. अगदी याच पद्धतीने त्याची मांडणी करायची. फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर अँड प्लस सेकंड टर्म क्यूब. म्हणजे हा बनेल के क्यूब प्लस 3 इंटू के स्क्वेअर इंटू 4. आता इथे यांचा गुणाकार करायचा आहे. त्यानंतर प्लस 3 इंटू के इंटू हा होईल 16 4चा स्क्वेअर आणि 4 क्यूब म्हणजेच 64. बघा एवढं आपण गुणाकार केलं की याचं उत्तर झालेलं आहे. के क्यूब 4 इंटू 3 means 12 के स्क्वेअर प्लस न्यूमरिकलचा गुणाकार म्हणजे 16 इंटू 3 48 के अँड 64 हे त्याचा आन्सर झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम 7x + 8y
होल क्यूब 7x plus 8y होल क्यूब. बघा आता सोल्युशन 7x plus 8y whole cube. Here first term is 7x, second term is 8y. बघायचं by using formula 7x whole cube plus 3 into first term square into second term plus 3 into first term into second term square plus second term cube. आता इथे 7 चा क्यूब आहे, तर 7 चा क्यूब करताना जर तुम्हाला पटकन आठवत नसेल तर 7 चा क्यूब किती आहे, 7 चा स्क्वेअर तर आपल्याला माहित आहे. 7 into 7 म्हणजे हा 7 चा स्क्वेअर 49. त्यानंतर पुन्हा याला 7 ने मल्टिप्लाय करा. 9 7 63 चे 3 हातचे आले किती 6, 728, 28 आणि 8 34 म्हणजे 343. त्यानंतर 8 क्यूब आलेला आहे. 8 into 8 64. पुन्हा 8 ने मल्टिप्लाय करून टाका. 832 चे 2 हातचे आले 3, 8 7 48 आणि 3 51 मीन्स 51, 512. तर अशा प्रकारे त्यांचा क्यूब ठरवायचा आहे. मीन्स 343 x cube plus 3 7x square. 7 square means 49 and x square into 8y plus 3 into 7x into 64 y square plus किती होईल 512 y cube. आता इथे या संख्यांचा गुणाकार राहिलेला आहे आणि इथे सुद्धा गुणाकार आहे. हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. बघू किती गुणाकार येते ते. तर गुणाकार करताना मल्टिप्लिकेशन करताना इथे 3 into 8 हा गुणाकार करून टाका. पहिल्यांदा 3 into 8 हा झाला 24 आणि या 24 ला 49 ने मल्टिप्लाय करायचा आहे. 49 into 24 2 ने मल्टिप्लाय करा. 9 दूने 18 चे 8 हाताला 1, 4 दूने 8 आणि 1 9. त्यानंतर 9 चौक 36 चे 6 आजचे किती 3, 4 चौक 16, 16 आणि 3 19 मीन्स 6, 9 plus 8 17. त्यानंतर रिमेनिंग इज 1, 10 and 11 म्हणजे 1176. 343 x cube plus 1176 इथे x square into y आलेला आहे मीन्स x square y. बघा इथला गुणाकार राहिलेला आहे. इथे काय करणार आता आपण 64 तर मोठी संख्या आहे. 3 into 7 म्हणजे 21 आणि या 21 ने या 64 ला मल्टिप्लाय करायचं. 64 into 21 बघा 2 into 4 means 8 आणि 6 into म्हणजे तो 12. त्यानंतर 1 into 4 means 4 आणि 6 into 1 means 6. इथे 4 8 plus 6 14 ते 1 ते 3 1.
आता हा जो मी गुणाकार केलेला आहे ते या बाजूने मल्टिप्लाय केलेला आहे, परंतु आई जे टीचर्स आहेत त्याचे गुणाकार या बाजूने करतात. दोन्ही गुणाकार सेम आहेत, कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. बघा त्या पद्धतीने मी करून दाखवतो आहे. इथे 2 1 पहिल्यांदा 1 ने मल्टिप्लाय करा. 1 × 4 4 आणि 1 × 6 6. मी आता इथे स्टार देणार आहे. पहिल्यांदा इथे दिलं होतं, आता इथे द्यायचं. 2 × 4 मीन्स 8 and 6 × 2 means 12. करा ॲडिशन. हा 4 8 × 6 14 1 इथे 3 1. तर दोन्ही पद्धतीने आपण गुणाकार केला तरी चालेल. म्हणजे 1 3 4 4 x × y² म्हणजे xy² प्लस 5 1 2 y³ हे त्याचे एक्सपान्शन झालेलं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आहे 52 ब्रॅकेट क्यूब म्हणजे 52 चा क्यूब करायचा आपल्याला. एक्सरसाइज मधलं एक्झाम्पल नंबर 4 आहे. 52 ब्रॅकेट क्यूब. सोल्यूशन 52 ब्रॅकेट क्यूब. यार 52 इज व्हेरी क्लोज टू 50 आणि त्यामुळे या संख्येला आपल्याला लिहिता येईल 50 + 2 ब्रॅकेट क्यूब. 50 + 2 ब्रॅकेट क्यूब म्हणजे हा फर्स्ट टर्म झाला आणि हा सेकंड टर्म झालेला आहे. आता याची मांडणी करायची आपल्याला. फर्स्ट टर्म क्यूब प्लस 3 × फर्स्ट टर्म स्क्वेअर इंटू सेकंड टर्म प्लस 3 × फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर अँड 2 चा क्यूब. बरोबर. यात 50 क्यूब प्लस 3 × 50 स्क्वेअर इंटू 2 प्लस 3 × 50 इंटू 2 स्क्वेअर अँड प्लस 2 क्यूब. तर याप्रमाणे मी जो फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे त्याची मांडणी केलेली आहे. आता क्यूब करा आणि उरीकडे हा 0 आहे. क्यूब करताना एका झिरोचे 3 झिरो बनतात. स्क्वेअर करताना एका झिरोचे 2 झिरो बनतात. इथे 3 झिरो बनतील. आणि 5 चा क्यूब तर आपल्याला माहित आहे. 5 × 5 × 5 5 × 5 म्हणजे 25 and 25 × 5 means 125. 125 आणि 3 झिरो तुम्हाला सांगितलं तुम्ही प्लस 3 इथे स्क्वेअर आहे म्हणजे 2 झिरो आणि 5 चा स्क्वेअर हा 25 प्लस 3 इंटू 50 इंटू 4 and 2 क्यूब means 8. इथलं एक सुटलं थांबा इंटू 2 प्लस 3 इंटू 50 इंटू 4 प्लस 8 म्हणजे या 3 संख्यांचा गुणाकार या 3 संख्यांचा गुणाकार एवढं राहिलेलं आहे. मीन्स 1 2 5 0 0 0. बघा 25 इंटू 2 म्हणजे 50 50 इंटू 3 म्हणजे 150 150 आणि हे जे 2 झिरो आहेत ते ठेवून देऊ आपण. त्यानंतर इथे 50 इंटू 4 50 इंटू 4 किंवा 520 म्हणजे 200 झाले ते
200 into 3 means 600 आणि प्लस ए. मागच्याच पिरियडला तुम्हाला कल्पना दिली होती की ॲडिशन करताना हॉरिझॉन्टल मध्ये करण्यापेक्षा व्हर्टिकल जर आपण केलं तर थोडंसं न चुकण्याची शक्यता जास्त असते. मीन्स 1 2 5 0 0 0, त्यानंतर 1 5 0 0 0, त्यानंतर 600 आणि त्यानंतर 8. तर याप्रमाणे ॲडिशन करा तुम्ही. 0 0 0 म्हणजे इथे 8, आता 0 आहे, हा इथे 6 आहे, 5 + 5 म्हणजे 0, रिमेनिंग इज 1, 2 + 1 3, 3 + 1 मीन्स 4 आणि हा 1. तर याप्रमाणे ही ॲडिशन होईल. मीन्स 1 4 0 6 0 8. हे त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. टू एम प्लस 1/5 ब्रॅकेट क्यूब. इथला प्रॉब्लेम नंबर 7 आहे. 2m plus 1/5 bracket cube. This is the first term and 1/5 is second term. Means addition of two terms. तर यांचा विचार करू आपण आता. फर्स्ट टर्म क्यूब means 2m cube plus 3 into first term that's square into second term plus 3 into first term into second term square and plus 1/5 म्हणजे सेकंड टर्म क्यूब. अगदी फॉर्म्युल्याप्रमाणे मांडणी केलेली आहे. 2 क्यूब means 8 m क्यूब plus 3 into 2m square means 4m square into 1/5 plus 3 into 2m into 1/25 होईल. 1 square 1 and square of 5 is 25 plus 1. 1 cube means 1, 5 cube means 125. आता बघा इथे या दोन ठिकाणी यांचे गुणाकार राहिलेला आहे. हे करून टाका. 8m cube plus 3 into 4 means 12 आणि divide by 5. 12m square divide by 5. आता इथे बघा इथे काही भाग काही जात नाही इथे, म्हणून 3 into 2 plus 6m divide by 25 plus 1 upon 1 to 5. तर याप्रमाणे आपण याचं एक्सपान्शन केलेलं आहे. त्यानंतर बघा प्रॅक्टिस सेट 5.3 म्हणजे दोन टर्मच्या डिफरन्स क्यूब. यामधले आपण काही प्रॉब्लेम्स पाहू. पहिला आहे 2m minus 5 bracket cube. 2m minus 5 bracket cube. बघा याचं सोल्युशन. 2m minus 5 bracket cube. Here 2m is a first term. It is second term. फॉर्म्युला प्रमाणे त्याचे अरेंजमेंट करून टाका. How will 2m cube minus 3 into
2m स्क्वेअर इंटू 5 त्यानंतर प्लस 3 इंटू 2m इंटू सेकंड टर्म स्क्वेअर अँड मायनस सेकंड टर्म क्यूब. फॉर्म्युल्याप्रमाणे त्याची अरेंजमेंट केलेली आहे. मीन्स हिअर 2 क्यूब मीन्स 8, हिअर m क्यूब मायनस 3 याचा स्क्वेअर करा 2m स्क्वेअर, 2 स्क्वेअर मीन्स 4m स्क्वेअर इंटू 5 प्लस 3 इंटू 2m इंटू 5 स्क्वेअर मीन्स 25 and minus 5 cube means 125. तर याप्रमाणे त्याचे एक्सपान्शन केलेलं आहे. बघा इथे 8m क्यूब याचा गुणाकार बघा 5 इंटू 4 20, 20 इंटू 3 मीन्स 60m स्क्वेअर प्लस 25 into 2 means 50, 50 into 3 means 150m and minus 1 to 5. त्याचं उत्तर. नेक्स्ट बघा 7x minus 9y क्यूब. इथलं एक्झाम्पल नंबर आहे थर्ड नंबरचे एक्झाम्पल 7x minus 9y whole cube. बघायचं सोल्युशन 7x minus 9y whole cube. Here 7x is first term, 9y is the second term. या त्याची अरेंजमेंट मीन्स फर्स्ट टर्म क्यूब 7x cube minus 3 into 7x square into 9y त्यानंतर प्लस 3 into 7x into 9y square minus 9y cube. आणि याची मांडणी केली आपण तर 7 चा क्यूब तुम्हाला सांगितलं होतं मी 7 चा क्यूब 7 into 7 49 into 7 343 x cube minus 3 into 7x means 49x square into 9y 3 into 7x into 9y square. कसं करणार त्याला 9y 81y square. आता आपल्याला 9y चा क्यूब करायचा आहे. तर क्यूब करताना 9 into 9 81 होते. त्याला पुन्हा 9 ने मल्टिप्लाय करून टाका 9 आणि 9 into 8 means 72 minus 7 to 9 y cube. आता इथे गुणाकार राहिलेला आहे या ठिकाणी. या न्यूमरिकलचं आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. बघा किती येते ते 3 into 9 चं मल्टिप्लिकेशन करून टाका 9 into 3 27 आणि त्यानंतर या 49 ला मल्टिप्लाय करून टाका 49 into 27 2 into 9 18 remaining is 1 4 into 2 means 8 8 plus 1 means 9. या बाजूला स्टार द्या कारण आपण या बाजूने करत आहोत मल्टिप्लिकेशन 9 into 7 63 बॅलन्स ठेवा 6 इथे 20 4 into 7 28 आणि यामध्ये 6 मिळवा
34 चला आता यांची ॲडिशन करा तुम्ही 3 2 here 1 means 13 म्हणजे 3 4 3 x cube minus 1 3 2 3 x square y plus यांचा गुणाकार करायचा म्हणजे 3 × 7 × 81 यांचा गुणाकार करायचा आहे 3 × 7 means 21 21 ला 81 ने मल्टिप्लाय करून टाका बघा इथे 2 आणि 8 × 2 means 16 स्टार इकडे द्या हे 81 1 0 7 1 1 7 0 1 x into y square म्हणजे x y square minus 7 to 9 y cube तर याप्रमाणे त्याचं उत्तर निघालेलं आहे 3 4 3 x cube त्यानंतर आहे 13 23 x square y plus 1701 x y square minus 7 to 9 y cube पुन्हा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा x by 3 minus 3 by x इथला प्रॉब्लेम नंबर आहे 8 x by 3 minus 3 by x whole cube find the solution x upon 3 minus 3 by x whole cube equal to it is first term and second term तर या फॉर्म्युला प्रमाणे त्याची मांडणी करायची आहे फर्स्ट टर्म क्यूब means x upon 3 whole cube मायनस आहे कारण इथे निगेटिव्ह असलं तर प्लस मायनस असं चिन्हांचं क्रम ठेवायचं 3 into x upon 3 square into 3 by x त्यानंतर प्लस साइन 3 into फर्स्ट टर्म म्हणजे x by 3 into 3 by x whole square त्यानंतर सेकंड टर्म क्यूब means 3 upon x cube बघा इथे काय बनेल हा x ला क्यूब आहे 3 ला सुद्धा क्यूब आहे x cube डिवाइड बाय 27 minus 3 into x by 3 म्हणजे 9 इथे x square म्हणजे 3 upon x त्यानंतर प्लस 3 into x by 3 into 3 square means 9 divide by x square and minus 27 by x cube बघा काय काय करता येईल x cube by 27 हे तर झालं इथं 3 into 3 9 आणि डिवाइड बाय 9 आहे त्यामुळे ह्या संख्या झाल्या कॅन्सल मायनस x into x डिवाइड बाय x इथे 3 कॅन्सल झालं प्लस x म्हणजे 9 into x आणि x into x जो स्क्वेअर आहे तो आहे x into x
-27 डिवाइड बाय x³ यामधलं x कॅन्सल झालं, इथलं सुद्धा x कॅन्सल झालं. तर फायनली आन्सर इज x³ अपॉन 27 मायनस फक्त x उरलेला आहे, तिथे प्लस 9 अपॉन x राहिलं आणि 27 अपॉन x³. तर याप्रमाणे त्याचं उत्तर राहील. x³ by 27 minus x plus 9 by x minus 27 by x³. तर अशा प्रकारे या दोन्हीही प्रॅक्टिस सेटमधील उरलेले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, ते सोडवायचे आहेत.